Hello students, now we are going to see the third chapter, that is ionic equilibrium. टेक्स्टबुक मध्ये असणारा हा थर्ड चॅप्टर आहे आयनिक इक्विलिब्रियम. तो आपण आज सुरुवात करत आहोत. आता इथं पेज नंबर 47 वरती पाहायचं आहे. कॅन यू रिकॉल, ह्यामध्ये दोन क्वेश्चन हे विचारलेले आहेत. व्हॉट इज केमिकल इक्विलिब्रियम अँड व्हॉट आर इलेक्ट्रोलाइट्स. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय. आता इक्विलिब्रियम म्हणजे काय हे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. फिजिक्समध्ये स्टॅटिक इक्विलिब्रियम आपण बघितलेलं आहे. म्हणजे एखादा सबस्टन्स असेल आणि दोन्ही बाजूला फोर्स आपण ॲप्लाय केला अपोजिट साईडनं, तर तिथं जो फोर्स ॲप्लाय केल्यानंतर जे स्थिर असं मधला जो सबस्टन्स आहे तो आणि हा फोर्स जो ॲप्लाय करतो तो इक्वल असणार आहे. ठीक आहे, इक्वल फोर्स आपण ज्यावेळी सेम फोर्स ॲप्लाय करतो त्यावेळी तो सबस्टन्स आहे तिथंच त्या जागी स्थिर असतो. त्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणतो. ठीक आहे. देन डायनॅमिक इक्विलिब्रियम केव्हा होतं किंवा डायनॅमिक इक्विलिब्रियम याचंही एक्झाम्पल मी इथं देते. आपण एखाद्या बिकरमध्ये, प्लॅस्टिकच्या बिकरमध्ये 100 ml वॉटर घेतलेलं आहे आणि ते 100 ml वॉटर वरून आपण काय केलं, टॅप जो नळ आहे त्यानं पाणी सोडत आहोत आणि तो बीकर जो आहे तो काय केलेला आहे, खाली जो बॉटम आहे बीकरचा तो ब्रेक झालेला आहे आणि त्यातून पाणी वाहतंय हे ॲज्युम करा. ठीक आहे, म्हणजे वरून आपण काय करतोय, नळाने पाणी सोडतोय त्या बीकरमध्ये किंवा पाणी सोडतोय, त्याची स्पीड आणि ते वाहत जाणारं बॉटमपासून पाणी वाहत जाणारं आहे त्याची स्पीड ही जर इक्वल असेल तर तिथं इक्विलिब्रियम अटेन होतं. त्याला आपण काय म्हणायचं, डायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणायचं. ठीक आहे. मग केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय. केमिकल रिॲक्शन इज सेड टू हॅव अटेंड केमिकल इक्विलिब्रियम when there is no further change in concentration of reactant and product. म्हणजे इथं केमिकल इक्विलिब्रियममध्ये आपण काय सांगतोय पहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आणि प्रोडक्ट त्याच्यामध्ये काहीही चेंज नसतो. किंवा आपण काय सांगतो, रेट ऑफ फॉरवर्ड अँड रिव्हर्स रिॲक्शन आर इक्वल. म्हणजे तिथं काय होतं, केमिकल इक्विलिब्रियम अटेन होतं, एस्टॅब्लिश होतं. फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिॲक्शनचा रेट हा इक्वल असेल तर तिथं केमिकल इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतं. ठीक आहे. देन व्हॉट आर इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय. The electrolytes, the substances which gives rise to ions when dissolved in water are called electrolytes. ज्यावेळी आपण सबस्टन्सेस पाण्यामध्ये डिझॉल्व करतो आणि ते आयनिक फॉर्ममध्ये जातात त्यांना इलेक्ट्रोलाइट्स म्हणायचं आहे. आणि जे आयनिक फॉर्ममध्ये जात नाहीत त्यांना काय म्हणणार आहोत, नॉन इलेक्ट्रोलाइट्स. फॉर एक्झाम्पल, आता आयनिक फॉर्ममध्ये जाणारी जे सबस्टन्सेस आहेत म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये NaClचं एक्झाम्पल आपण देऊ शकतो. म्हणजे NaCl ज्यावेळी वॉटरमध्ये डिझॉल्व करतो त्यावेळी Na+Cl- आयन्स आपल्याला मिळतात. नॉन इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल शुगरचं देऊ शकतो किंवा आपण युरिया हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याचंही एक्झाम्पल नॉन इलेक्ट्रोलाइटच्या अंडर देऊ शकतो. म्हणजे युरिया, शुगर हे डिसोसिएट होत नाहीत त्यांच्या आयन्समध्ये. ठीक आहे. देन इलेक्ट्रोलाइट हे जे आहेत त्यांचे टाईप्स कोणकोणते आहेत. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट हे दोन टाईप्समध्ये इलेक्ट्रोलाइट डिवाइड झालेले आहेत. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, the electrolytes ionizing completely or almost completely are strong electrolyte. म्हणजे असे इलेक्ट्रोलाइट्स जे 99% किंवा 100% कम्प्लिटली म्हणजे 100% ते डिसोसिएट होतात त्याच्या आयन्समध्ये. ठीक आहे, किंवा 99% डिसोसिएट होतात त्यांच्या आयन्समध्ये, अशा इलेक्ट्रोलाइटना स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणायचं. ठीक आहे. आणि एक्झाम्पल ह्याच्या अंडर आपण स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस आणि सॉल्ट्स देऊ शकतो. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड सगळ्यांना माहिती आहे, HCl, देन H2SO4, HNO3 ही जी स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत. स्ट्रॉंग बेसिस NaOH, KOH हे जे आहेत ते स्ट्रॉंग बेसिस आहेत. ठीक आहे, ही एक्झाम्पल्स आपण इथं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या अंडर देऊ शकतो.
देन नेक्स्ट आपण वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय ते बघायचं. ठीक आहे. वीक इलेक्ट्रोलाइट, the electrolytes which dissociate to smaller extent in aqueous solution are weak electrolytes. असे इलेक्ट्रोलाइट्स जे डिसोसिएट कसे होतात स्मॉलर एक्सटेंटमध्ये ॲक्वियस सोल्युशनमध्ये, पाण्यामध्ये फार प्रमाणात ते डिसोसिएट होतात. म्हणजे जर 100 ग्रॅम कंपाऊंड असेल, एखादा इलेक्ट्रोलाइट 100 ग्रॅमचा असेल, ठीक आहे, एखादा इलेक्ट्रोलाइट 100 ग्रॅम असेल, पाण्यामध्ये तो टाकला तर तो 5 ग्रॅम फक्त डिसोसिएट होतो त्यांच्या आयन्समध्ये. म्हणजे आयनिक फॉर्ममध्ये फक्त 5 ग्रॅम जाणार आणि राहिलेला 95 ग्रॅम हा अनडिसोसिएट स्टेटमध्ये राहतो. त्याला आपण काय म्हणायचं, वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. वीक ॲसिड, वीक बेसिस, हे आपण वीक इलेक्ट्रोलाइटच्या अंडर एक्झाम्पल देऊ शकतो. म्हणजे वीक ॲसिड्स ही जे आहेत, ॲसिटिक ॲसिड हे वीक ॲसिड आहे. देन फॉर्मिक ॲसिड हे सुद्धा वीक ॲसिड आहे. वीक बेस हे जे आहे NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड, हे वीक इलेक्ट्रोलाइटच्या अंडर एक्झाम्पल आपण देऊ शकतो. म्हणजे ठराविक एक्झाम्पल अशी आहेत ती आपण लक्षात आपल्याला ठेवावी लागतात. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड असेल, स्ट्रॉंग बेस असेल, वीक ॲसिड, वीक बेस, निदान ह्या जे आहेत त्यातली एक्झाम्पल्स ॲसिड चेन बेसिसची तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट, द वीक इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट ओनली पार्शली. आत्ता सांगितल्याप्रमाणे वीक इलेक्ट्रोलाइट हे डायल्यूट ॲक्वियस सोल्युशनमध्ये पार्शली डिसोसिएट होतं आणि तिथे इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतो. म्हणजे आयन्स आणि नॉन आयनाइज्ड मोलिक्यूलमध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतो. आयन्स असणार आहेत आणि नॉन आयनाइज्ड मोलिक्यूलसुद्धा असणार आहेत, अनडिसोसिएट मोलिक्यूलसुद्धा असणार आहेत. त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालेला आपण डबल ॲरोनं इथं दाखवतो. ठीक आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. ह्यामध्ये पहा एक क्वेश्चन विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आता इथं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोणता आहे हे विचारलेलं आहे. HF हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे आणि बाकीचे चारही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत ह्यातले. म्हणजे HF हा वीक इलेक्ट्रोलाइट, AgCl, CuSO4, CH3COO, NH4, H3PO4 हे कसे आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट, डिग्री ऑफ डिसोसिएशन. इट इज डिनोटेड बाय अल्फा. अल्फानं आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन काय करतो दाखवतो. अल्फा हा सिम्बॉल आहे. द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इज डिफाइंड ॲज, डेफिनेशन दिलेली आहे, फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट दॅट डिसोसिएट इंटू इट्स आयन्स व्हेन इक्विलिब्रियम इज अटेन्ड. अल्फाची डेफिनेशन, डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड. किती मोल्स डिसोसिएट झालेले आहेत ॲक्वियस सोल्युशनमध्ये, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. लक्षात आलं. अल्फा कशा पद्धतीनं काढतो आपण, 10 मोल्स असले स्टार्टिंगला, रिॲक्टंटचे 10 मोल्स असले आणि त्यातले 2च डिसोसिएट झाले आणि 8 अनडिसोसिएट स्टेटमध्ये राहिले, तर आपण अल्फा कसं काढणार, डिग्री ऑफ डिसोसिएशन, नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड म्हणजे 2/10. अशा पद्धतीने आपण अल्फा काढू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. देन पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा इंटू 100. पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे म्हटल्यानंतर अल्फा इंटू 100 करायचं आहे. If C is molar concentration of the electrolyte, then equilibrium concentration cation or anion is, cation आणि anion चे equilibrium concentration हे जे आहे ते अल्फा इंटू C असणार आहे आणि युनिट मोल पर DM³ इतकं असणार आहे. देन ॲसिड्स आणि बेसिस म्हणजे काय, ॲसिड आणि बेसिस म्हणजे काय आणि ते डेली लाईफमध्ये, आपल्या रेग्युलर रुटीन लाईफमध्ये जे आहे ते कुठं बघायला मिळतं आपल्याला ते इथं सांगितलेलं आहे. ॲसिटिक ॲसिड हे जे आहे व्हिनेगरमध्ये बघायला मिळतं आपल्याला. सायट्रिक ॲसिड हे लेमनमध्ये. देन मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड अँटॅसिड
म्हणून आपण ते घेतो. म्हणजे हा बेस आहे, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे. ठीक आहे. अमोनिया हा सुद्धा बेस आहे. हाऊसहोल्ड क्लिनिंग प्रोडक्ट म्हणून तो आपण वापरतो. देन टार्टारिक ॲसिड कुठं प्रेझेंट असतं? टॅमॅरिंड पेस्टमध्ये, म्हणजे चिंचेचा कोळ किंवा चिंच ह्याच्यामध्ये टार्टारिक ॲसिड हा प्रेझेंट असतं. म्हणजे ॲसिटिक ॲसिड कशात प्रेझेंट असतं? व्हिनेगरमध्ये. सायट्रिक ॲसिड लेमनमध्ये आणि टार्टारिक ॲसिड हे टॅमॅरिंडमध्ये प्रेझेंट असतं. ही 3 ॲसिड जे आहेत त्यांचं सोर्स सांगितलेला आहे इथं. देन मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे, अमोनिया हा बेस आहे. ठीक आहे. ॲसिड बेसिसचे एक्झाम्पल्स इथं पण बघितलेले आहेत. देन नेक्स्ट, ॲसिड बेसच्या वेगवेगळ्या सायंटिस्टनी ज्या थेरी मांडलेल्या आहेत त्या थेरीज आहेत. मेनली देर आर 3 थेरीज: अरेनियस थेरी, लोरी ब्रोनस्टेड थेरी अँड लेविस ॲसिड बेस थेरी. म्हणजे ह्या 3 थेरी आहेत. त्यातली पहिली थेरी जी आहे अरेनियस या सायंटिस्टनं मांडलेली आहे. ॲसिडची डेफिनेशन आणि बेसची डेफिनेशन इथं त्यानं सांगितलेली आहे. अकॉर्डिंग टू अरेनियस, ॲसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन्स हायड्रोजन अँड गिव्स राईज टू H+ आयन इन ॲक्वियस सोल्युशन. एक्झाम्पल दिलेलं आहे इथं. त्यानं काय सांगितलेलं आहे? ॲसिड हा असा सबस्टन्स आहे त्याच्याकडं हायड्रोजन असतो आणि तो H+ आयन ॲक्वियस सोल्युशनमध्ये काय करतो? देतो. ॲक्वियस सोल्युशनमध्ये H+ आयन देतो. फॉर एक्झाम्पल HCl ॲक्वियस, इट गिव्स H+ अँड Cl-. HCl पाण्यामध्ये H+ आणि Cl- अशा पद्धतीनं डिसोसिएट होतो. तो H+ आपल्याला देतो HCl. ठीक आहे. CH3COOH कसा डिसोसिएट होतो? CH3COO- प्लस H+. म्हणजे इथं सुद्धा काय होतं? आपल्याला H+ आयन मिळतो. वॉटरमध्ये H+ आयन मिळतो. म्हणजे ॲक्वियस फेज आपण म्हणतो त्याला. त्याच्यामध्ये H+ आयन आपल्याला मिळतो. आता अरेनियस हा H+ आयन्स वॉटरमध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो? देतो त्याला आपण ॲसिड म्हणतो असं सांगितलं. हायड्रोनियम आयन हा जो आहे H3O+, they hydrate in aqueous solutions and thus represented by hydronium ion. H+ ion, Arrhenius described H+ ion in water as bare ions. They hydrate in aqueous solutions and thus represented by hydronium ions H3O+. We herewith conveniently represent them as H+. आपल्याला H3O+ हा आयन तिथं पाण्यामध्ये मिळतो असं सांगितलेलं आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl हे गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे डू यू नो मध्ये सांगितलेलं आहे बघा. HCl कुठं प्रेझेंट असतं? स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ज्यूस जो आहे त्यामध्ये HCl हे प्रेझेंट असतं आणि ते कशासाठी इसेन्शियल आहे? तर डायजेशनसाठी, डायजेशन ऑफ फूडसाठी HCl हे इसेन्शियल आहे. देन बेस म्हणजे काय? बेस इज अ सबस्टन्स दॅट कंटेन्स OH ग्रुप अँड प्रोड्युसेस हायड्रॉक्साईड आयन्स. हायड्रॉक्साईड आयनला आपण OH- आयन म्हणतो. आयन इन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे ज्याच्याजवळ OH हा ग्रुप आहे आणि तो पाण्यामध्ये गेल्यानंतर OH- आयन देतो त्याला आपण काय म्हणायचं आहे? बेस म्हणायचं आहे. एक्झाम्पल NaOH आहे. स्ट्रॉंग बेस Na+ आणि OH- आयन देतो आणि ॲक्वियस फेजमध्ये हे महत्त्वाचं आहे. अरेनियसनं त्याची थेरी मांडलेली आहे ती ॲक्वियस फेजमध्ये मांडलेली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथं. ठीक आहे. NH4OH वीक बेस हे जे आहे इक्विलिब्रियम इथं अटेंड होतं. NH4+ आणि OH- आयन इथं NH4OH हा देतो. पण अरेनियस fails to explain why NH3 is a base and Na2CO3 is a base. There is no presence of OH group. तिथं OH ग्रुप नाही आहे त्यांच्याजवळ तरीही तो बेस म्हणून ॲक्ट होतो आणि तो ते एक्सप्लेन करू शकला नाही. देन नेक्स्ट सायंटिस्ट जो आहे त्यानं त्याची थेरी मांडली, ब्रोनस्टेड लोरी थेरी. ठीक आहे. ब्रोनस्टेड आणि लोरी ह्या 2 सायंटिस्टनी ही थेरी प्रपोज केलेली आहे. लोरी ब्रोनस्टेड थेरी
ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ॲसिड इज अ सबस्टन्स दॅट डोनेट्स अ प्रोटॉन H+ टू अनादर सबस्टन्स. दुसऱ्याला H+ आयन डोनेट करतो असा सबस्टन्स त्याला ॲसिड म्हणायचं आहे. आणि जो बेस जो आहे तो काय करतो, बेस इज अ सबस्टन्स दॅट ॲक्सेप्ट अ प्रोटॉन H+ आयन दुसऱ्या सबस्टन्सकडून ॲक्सेप्ट करतो, त्याला बेस म्हणायचं आहे. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे HCl NH3 gives rise to NH4+ and Cl-. HCl आणि NH3 हे काय करतात, HCl हा ॲसिड आहे, ठीक आहे. HCl H+ आयन देतो, ठीक आहे, विच डोनेट्स H+ आयन. इथं डेफिनेशनमध्ये सांगितलेलं आहे HCl H+ आयन इथं देतो, तो ॲसिड आहे, ठीक आहे. आणि त्याच्यापासून काय फॉर्म झालेला आहे, Cl-. HCl मधला एक H+ आयन गेल्यानंतर काय शिल्लक राहिलं, Cl- आयन, आणि तो बेस 1 असणार आहे, ठीक आहे. देन बेस 2 आणि ॲसिड 2 कशाला म्हणायचं आहे. आता इथे NH4+ जो तयार झालेला आहे तो सुद्धा काय करू शकतो, आपल्या जवळचा एक हायड्रोजन H+ आयन डोनेट करू शकतो, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं आहे, ॲसिड 2 म्हणायचं. लक्षात येतं इथं NH4+ NH3 हवा आहे अमोनिया, पण त्याच्याजवळ एक हायड्रोजन एक्स्ट्रा आहे, तो डोनेट करू शकतोय. म्हणजे जो डोनेट करणार आहे त्याला आपण काय म्हणतोय, ॲसिड म्हणतोय, अकॉर्डिंग टू लोरी ब्रोन्स्टेड थेरी. म्हणजे ॲसिड 2 कोणतं असणार आहे इथं, NH4+ हे ॲसिड 2 असणार आहे. आणि बेस 2 NH3 हे काय असणार आहे, बेस 2 असणार आहे. लक्षात आलं इथं. देन कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर कशाला म्हणायचं आहे ते आपण बघायचं आहे. कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर म्हणजे काय. आता इथं कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर सांगताना आपण एक्झाम्पल इथं डोळ्यासमोर दिसतंय, HCl + H2O. म्हणजे HCl हे ॲसिड आहे, सगळ्यांना माहीत आहे. H2O ॲम्फोटेरिक नेचर असतं त्याचं, म्हणजे ॲसिड म्हणून पण ॲक्ट होतं आणि बेस म्हणून ॲक्ट होतं. आता इथं ह्या रिॲक्शनमध्ये बेस म्हणून ॲक्ट झालेला आहे, ठीक आहे. HCl + H2O इट गिव्स H3O+ + Cl-. आता बेस जे आहे, कॉन्जुगेट बेस कशाला म्हणायचं ते बघा अगोदर. कॉन्जुगेट बेस कशाला म्हणायचं, द बेस प्रोड्युस्ड बाय ॲक्सेप्टिंग द प्रोटॉन फ्रॉम ॲन ॲसिड इज कॉन्जुगेट बेस ऑफ दॅट ॲसिड. द बेस प्रोड्युस्ड बाय ॲक्सेप्टिंग द प्रोटॉन. बेस कसं तयार झालेलं आहे, बेस कसं तयार होणार आहे, बाय ॲक्सेप्टिंग प्रोटॉन फ्रॉम ॲन ॲसिड. म्हणजे ॲसिड 1 त्याच्याकडून काय करणार, हा बेस 1 ॲक्सेप्ट करणार आहे H+ आयन, ठीक आहे. H+ आयन ॲक्सेप्ट करणार आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, कॉन्जुगेट बेस. हा Cl- जो आहे तो कॉन्जुगेट बेस ऑफ दॅट ॲसिड. HClचा कॉन्जुगेट बेस कोण आहे, Cl- आयन हा कॉन्जुगेट बेस आहे. सिमिलरली ॲसिड प्रोड्युस्ड when a base accept a proton. बेस काय करतो, प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो. आता इथं बेस 2 जो दाखवलेला आहे, बेस काय करतोय, H+ आयन ॲक्सेप्ट करतोय, H2O H+ आयन ॲक्सेप्ट करतो, आणि काय फॉर्म होतं त्याचं, H3O+, म्हणजे ॲसिड फॉर्म होतं. आणि ह्याला काय म्हणायचं, कॉन्जुगेट ॲसिड. म्हणजे H2O काय करतोय इथं, H+ आयन ॲक्सेप्ट करतोय, ठीक आहे. हा बेस आहे, H+ आयन ॲक्सेप्ट केल्यानंतर कॉन्जुगेट ॲसिड तयार होतं इथं. कॉन्जुगेट ॲसिड ऑफ दॅट बेस. H2Oचं कॉन्जुगेट ॲसिड कोणता आहे, H3O+. लक्षात आलं इथं. म्हणजे ह्या पेअर्स आहेत, कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर, कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर 1, कॉन्जुगेट ॲसिड पेअर बेस पेअर 2, अशा पद्धतीने आपल्याला इथं पेअर दिसत आहेत. आणि ह्या पेअरमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, फक्त इथं पेअरमधला H+ आयनचा डिफरन्स 1 असणार आहे. म्हणजे एक H+ आयनचा डिफरन्स ह्या दोन्ही जे पेअर्स आहेत, ॲसिड बेस पेअर आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो.
देन नेक्स्ट लेविस थेरी. लेविस या सायंटिस्टनं ही थेरी मांडलेली आहे. त्यानं काय सांगितलेलं आहे बघा, अकॉर्डिंग टू दिस थेरी ॲसिड्स अँड बेसिस कशा पद्धतीनं डिफाईन केलेले आहेत ते पहा. ॲसिड एनी स्पेसिस दॅट ॲक्सेप्ट अ शेअर इन अँड इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड लेविस ॲसिड. लेविस ॲसिड कशाला म्हणायचं आहे इथे एक्झाम्पलवरनं लक्षात येईल बघा. NH3 इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, अमोनिया इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे, बेस आहे. ठीक आहे. ॲसिड H+ आयन जो आहे तो काय करतोय, डेफिनेशन बघा. ॲसिड एनी स्पेसिस दॅट ॲक्सेप्ट अ शेअर इन अन इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड लेविस ॲसिड. ॲसिड काय करतोय, इलेक्ट्रॉन पेअर शेअर करतो बेस बरोबरची. ठीक आहे. बेस काय करणार, इलेक्ट्रॉन पेअर ही शेअर करणार आहे ॲसिड बरोबर. लक्षात आलं इथं. ॲसिड इज अ सबस्टन्स विच ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. ठीक आहे. आणि तिथं कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म झालेला दिसतोय आपल्याला. बेस इज अ सबस्टन्स विच डोनेट्स इलेक्ट्रॉन पेअर. जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतं त्याला बेस म्हणायचं. इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट, ॲसिड ॲक्सेप्टर. वरनं लक्षात ठेवा. ॲसिड इज इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर, बेस इज इलेक्ट्रॉन पेअर डोनर. एक्झाम्पल्स इथं दिलेली आहेत. बेस इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस H+ आयन जो आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस आहेत. आणि इलेक्ट्रॉन पेअर इथं काय केली जाते, शेअर केली जाते दोघांच्या मध्ये. लक्षात आलं. 2 एक्झाम्पल्स इथं दिलेली आहेत. देन एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर म्हणजे काय, मग असेच सांगितलेलं आहे. एम्फोटेरिक नेचर म्हणजे काय, वॉटर हॅज ॲबिलिटी टू ॲक्ट as acid as well as base. Such behavior is known as amphoteric nature of water. वॉटर हे ॲसिड म्हणूनही ॲक्ट होतं काही रिॲक्शनमध्ये आणि काही रिॲक्शनमध्ये बेस म्हणूनही ॲक्ट होतं. आणि अशा नेचरला काय म्हणायचं आपण, एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. आता इथं 2 रिॲक्शन्स दिसत आहेत. H2O plus NH3 it gives OH minus ion plus NH4 plus. आता इथं वॉटर प्लस अमोनिया, आपल्याला माहिती आहे अमोनिया हा काय आहे, बेस आहे. म्हणजे इथं वॉटर हे ॲसिड म्हणून ॲक्ट झालं आणि रिॲक्शन कशा पद्धतीने घडली आहे, OH मायनस प्लस NH4 प्लस. H2O प्लस HCl. आता वॉटर हे बेस म्हणून इथं ॲक्ट होतोय कारण इथं HCl ॲसिड आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड इथं सेकंड रिॲक्शनमध्ये दिसतंय. ठीक आहे. HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस वॉटर इट गिव्स H3 हायड्रोनियम आयन आणि Cl मायनस आयन. हे 2 प्रोडक्टमध्ये आयन्स आपल्याला दिसत आहेत. H2O ॲक्ट्स ॲज अन ॲसिड टुवर्ड्स NH3 अँड ॲज अ बेस टुवर्ड्स HCl. देअरफॉर H2O इज एम्फोटेरिक. एम्फोटेरिक का म्हणतो आपण, तर तो ॲसिड आणि बेस दोन्हीही 2 पद्धतीनं ॲक्ट होतो म्हणून त्याला आपण तो एम्फोटेरिक नेचर दाखवतो असं म्हणतो.